केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगाममध्ये पोहोचले आहेत। आज सकाळी ते या सगळ्या घटनेची पाहणी करणार आहेत। पहलगाममध्ये अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी हा हल्ला झालेला आहे। काल रात्रीच अमित शहा हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार आहेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच निमित्ताने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील तिकडे पोहोचलेले आहेत। तर आपण पाहतो ही दृश्य ताजी दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणची घटनास्थळाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दिल्लीमध्ये आहेत। आपला दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत पोहोचलेले आहेत। आता ते जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची पाहणी करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी दौऱ्यावरती होते। त्यांचा सौदी दौरा होता, मात्र हा दौरा अर्धवट सोडून या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी जाऊन ते आता पाहणी करतील। यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्रीच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज ते त्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। सौदी अरेबियाचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता। ते त्या दौऱ्यासाठी निघाले होते, मात्र दौरा अर्धवट सोडून त्यांना पुन्हा ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता ज्या ठिकाणी पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणची ते पाहणी करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जे दहशतवादी हल्ले झालेले आहेत त्याला सडेतोड त्यांच्या कार्यकाळामध्ये उत्तर दिलेलं आहे। यावेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने पुढची कारवाई करतात, कशा पद्धतीने निर्णय घेतात आणि ॲक्शन घेत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला आहे। मोदी दहशतवादी हल्ल्याची माहिती घेणार आहेत। सध्या ते दिल्लीमध्ये आहे। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। सौदीचा दौरा सोडून मोदी भारतामध्ये परतलेले आहेत आणि आता ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे त्या ठिकाणची ते पाहणी करणार आहेत। एकूणच आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये जे दहशतवादी हल्ले झालेले आहेत, मग तो पुलवामा अटॅक असू दे, उरीचा अटॅक असू दे, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळालंय। याही हल्ल्याच्या निमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण देशाचं आता याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती भूमिका घेतात आणि या दहशतवाद्यांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी दौरा अर्धवट टाकून हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, दिल्लीमध्ये परतलेले आहेत आणि आता ते जम्मू काश्मीरमधील त्या घटनास्थळाची पाहणी करतील। एकूणच हा दहशतवादी हल्ल्याची ते माहिती घेतील आणि यानंतर आपली पुढची भूमिका ठरवतील। सौदीचा दौरा सोडून मोदी भारतामध्ये परतलेले आहेत आणि आता ते घटनास्थळाची पाहणी करणार, दहशतवादी हल्ल्याची माहिती घेणार आहेत आणि यापुढची त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दिल्लीमध्ये आहेत। आपला सौदीचा दौरा अर्धवट टाकून ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, भारतामध्ये पुन्हा परतलेले आहेत आणि आता या हल्ल्याच्या निमित्ताने ते कशा पद्धतीने आपली भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी 2 वेळा त्यांच्या कार्यकाळामध्ये हल्ला झाला होता, मग तो पुलवामा अटॅक, उरी अटॅक असू देत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणखर भूमिका घेत पलटवार केलेला आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष आहे। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि पर्यटकांना यावेळी टार्गेट करण्यात आलेला आहे। पर्यटकांना टार्गेट करण्याची ही बऱ्याच वर्षानंतरची पहिली वेळ आहे आणि त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कशी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जवळपास 27हून अधिक पर्यटकांना लक्ष करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचा यावेळी घटना घडलेली आहे ती म्हणजे यावेळी जात विचारून हा हल्ला करण्यात आलेला आहे, हिंदूंना टार्गेट करण्यात आलेला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे।